काय हो मंडळी, खारं वांगं तर तुम्ही बरेचदा खाल्लं असेल. एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा. अगदी 2 चपात्या जास्तच खाल. तर आता इथं त्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत. हलकेसे भाजत आले की सुकं खोबरे घालायचं. लालसर रंगावर आलं की काढून घ्यायचं. आता थंड झाल्यावर सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला टाकूया. यात आता आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक लहान आल्याचा तुकडा घेतला. हिरवी मिरची इथे 7 ते 8 घेतलेल्या आहे. तिखटाच्या अंदाजानुसार घ्यायच्या. इथं अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. मुठभर कोथिंबीर घातली आणि पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेतलं. पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही बरं का. आता मसाला तर तयार झाला. आता वांगे आहेत चांगले मस्त काटेरी वांगे, ते आता कापून घेणार आहोत आपण. पण त्याआधी याचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत. काटे बरेच असे असतात या वांग्यांना, तर ते पूर्ण काढून घ्यायचे. वांगे आधी असे त्याला काप देऊन नाही घ्यायचे, ते काळे पडतात. तर आता त्याचा देठाचाही थोडा भाग काढला आणि उभे आडवे याला असे काप देऊन घ्यायचे आणि वांगे स्वच्छ असे मी धुवून घेते आता. म्हणजे व्यवस्थित असे ते धुतल्या जातात वांगे. आता इथं थोडं मिठाचं पाणी घेतलेलं आहे, त्यात वांगे घालून घेते आणि लगेचच हे वांगे आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर एका ताटामध्ये आपण अगदी 5 मिनिटात यातून काढून घेतले. आता मसालाही तयार आहे, वांग्यांना कापही देऊन घेतलेला आहे. आता पूर्ण हा कोरडा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला. तर छान व्यवस्थित असा हाताचा दाब देऊन हा मसाला भरून घ्यायचा. पूर्ण वांगे असेच बघा तयार करून घेतलेले आहेत मी. आता भाजी फोडणीला घालूया. तर त्यासाठी कढईत भाजीसाठी तेल घालून घेतलेलं आहे. फार जास्त तेलाचाही वापर नाही करायचा. तेल गरम झालं की एक एक करत वांगे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि पूर्ण वांगे ठेवून झाले की फक्त वरून आपल्याला जो उरलेला मसाला आहे तो घालायचा आहे आणि थोडंफार तिखट घालायचं आहे, म्हणजे भाजीला रंग छान येतो. आणि आलटून पालटून असं 2 मिनटं परतून घेतलं की यामध्ये मिक्सरच्या भांड्यातच थोडाफार मसाला असतो आपला, त्यात थोडंसं कोमट पाणी घातलं आणि ते घालून घेतलं. यावर चवीनुसार मीठही घातलं आणि झाकण ठेवलं आणि मस्त दणदणीत एक वाफ काढून घ्यायची. एका वाफेत हे वांगं शिजलं जातं. गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची, फार जास्त मोठी नाही करायची. आणि आता बघा 5 मिनिटाची वाफ काढून घेतली इथं आणि वांग्याचा रंग बदलला बघा. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि मस्त चमचमीत असं खारं वांगं आपलं तयार झालं. मस्त ताटात वाढून घ्यायचं आणि मस्त ताव मारायचा. तर तुम्ही या पद्धतीने एकदा हे खारं वांगं करून बघा. खरंच सांगते खूपच छान लागतं चवीला. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नक्कीच भेटूया.